खानदेशकरांसाठी कशाला वेगळं सुख पाहिजे काय? राम राम मंडळी, खादाडकिडेमध्ये स्वागत. मी मोग्या आलो एका भन्नाट ठिकाण. मंडळी, हे भन्नाट ठिकाण काय आहे? मी आहे मूळचा खानदेशचा, म्हणजे धुळ्याचा. कसं आहे, खानदेशच्या माणसांशी फोनवर बोलता येतं, पण तिथल्या पदार्थांची चव ती कशी पुण्यात चाखणार? मग मी काय केलं, मी एकदा नारायणपेठेतनं जात असताना माझा असा डबल लुक गेला आणि मला दिसलं हॉटेल खानदेश जंक्शन. म्हटलं जाऊयात, अस्सल खानदेशची चव या हॉटेलमध्ये मिळते का ते बघूयात. चला बघूयात. दादा, ऑर्डर द्यायची होती. एक खानदेशी वांग्याचं भरीत, पातोडी ट्राय करतो. पातोडी द्या. बिबडे पण मिळत आहे. हो भो, विषय करून टाकला भो. बिबडे द्या आणि वरणबट्टी तिथं झाली पाहिजे. चला, जाम भूक लागली, एकदम गावाची आठवण आली मला धुळ्याची. आलं लगेच आलं. चला ट्राय करू. मसाला बिबडे ज्यामध्ये आहे कांदा, टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, आणि त्यांनी मला सांगितलं वेगळा मसाला आहे ज्यामध्ये आहे जलजिरा, चाट मसाला, तिखट, असं सगळे एकत्र करू नये. कारण मला असं लक्षात आलं नाही की अरे हा कसला मसाला बाबा, आणि त्यामुळे हे खूप भारी लागतंय. काय पातोडी का? पातोडी. वा 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 वा, सगळं आलेलं आहे. खानदेशकडची वरणबट्टी बनते कशी, काय आहे रेसिपी, चला बघूयात.
हा. या दोन मी जरा कॅमेरामन साठी ठेवलंय, कारण काय आपलं पोट भरताना समोरच्याचं पण भरायचं. अशा या गरमागरम बट्ट्या ज्यावेळेस चुरल्या आणि त्यावर एकदा गरम वरण असं टाकलं की आलं 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 वरण आलं. हा या जरा बाजूला ठेवतो. हो. आणि याच्यावर एक मेन असतं ते म्हणजे वांग्याची भाजी. ही आपल्याकडची, बरोबर की नाही? आता तूप ते महत्वाचं. अरे बाबा हो, म्हणजे टेन्शन आपल्याला कसलंच येत नाही. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. सुरू कर काय. चला, जय श्रीराम. हे जरा असं मस्त मिक्स करायचं, हातानेच करायचं. चमचा वगैरे पद्धत मला नका चांगली. मॅनरलेस मान. आणि मी असा आहे, मी हाताने खातो. तुम्ही काय पण बोला, मी हाताने खातो. हेच माझे मॅनर्स आहे, हेच माझं सोफिस्टिकेशन आहे. ओके, मस्त हाताने खायचं असं. आहे माझ्या गावाची आठवण आहे, काय म्हणा. हो, ती चव आहे. चव आहे. आता थोडी काय कॉम्प्लिमेंटरी का? अरे बापरे, आज मला डायरेक्ट धुळ्याला नेऊनच सोडणार आहेत बहुतेक. नुसत्या वर्णाने तर मजा येतेच, पण त्यात अशी वांग्याची भाजी मिक्स केली ना, होय एक वेगळीच मजा आहे. तर वांग्याची टेस्ट जी आहे ना, वांग्याची स्वतःची एक टेस्ट असते. आता सगळं ग्राइंड करायचं आणि मग ते त्या वरणात बरोबर आणि बट्टी बरोबर खायचं. कसं आहे, त्या प्रदेशातल्या माणसाने त्या प्रदेशातलं खाणं बनवलं, अन्न बनवलेलं चव आयुष्यभर बदलत नाही. आता भरीत ट्राय करूयात. बाजरीची भाकरी, गरमागरम भरीत. खानदेशकरांसाठी कशाला वेगळं सुख पाहिजे काय. आणि मुळात तुम्हाला मी स्पष्ट सांगतो,
खानदेशमध्ये मॅक्सिमम भारतामध्ये हळद टाकत नाही, त्यांनी इथं टाकलेली नाही. ऑथेंटिक .1. वा, भरीत जरी असं त्यांनी शेकोटीवरच्या हातावर भाजलं असतं तरी ती जी भाजल्याची चव आहे ना ती मस्त लागली. परफेक्ट तिखट आहे. हा हा हा. तर आता पातोडीकडे वळूया, ज्याला काही जण पाटवडी म्हणतात. आपल्याकडे म्हणजे धुळेकरांमध्ये किंवा खानदेशमध्ये त्याला पातोडी म्हणतात. हो हो, असलं दिसतंय लाले लाल छान. याच्यावर शाबास लिंबू पिळूया, थोडस आपण त्याला मिक्स करूयात आणि मग काय मसाला लागलाय. हो, प्युअर खानदेशी मसाला बघा. हे बघा, वडीचा तुकडा तोडलाय मी आणि तर्री. हा हा, धाडस करतोय डायरेक्ट खाण्याचं. हा हा, जबरदस्त मसाला, तिखटपणा आणि वरची तर्री आणि थोडं लिंबू मी पिळला म्हणून तो मजा आली. मजा. साधारणपणे बघा, एवढी एक वडी आहे, अशा 3 ते 4 वड्या एका वाटीत आहे. आता ना जी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी दिली आहे ती म्हणजे ड्राय शेवभाजी, म्हणजे सुकी शेवभाजी. शेवभाजी म्हणजे विषय संपला खानदेशकरांसाठी. तोंडाला पाणी सुटते. एवढं सगळं खाऊन सुद्धा प्रत्येक पदार्थाच्या वेळेस पाणी सुटते तोंडाला. म्हणजे बघा, ड्राय शेवभाजी म्हणजे सुकी शेवभाजी फार सहसा मिळत नाही पुण्यामध्ये. हा, जिव्हाळ्याचा विषय त्यांनी आणून दिला. वा, शेवभाजीमध्ये शेवभाजीचा मसाला आणि ना टोमॅटो टाकला जातो, तर त्याची जी चव असते ना, जी ऑथेंटिक शेवभाजी असते तर ती थोडी टोमॅटोची चव कळते आणि ती इथं कळते. मला एवढा आनंद झाला की मी माझ्या गावाकडे जाताना जवळ जेवढे ढाबे सगळीकडे मी शेवभाजी खाल्ली आहे. आज पुण्यात मध्यवर्ती मला त्याच टाईपची शेवभाजी खायला मिळते. विशेष आहे हे जे काय ते विशेष आहे. इंटरेस्टिंग म्हणजे हिची किंमत जी आहे ती फक्त 130 रुपये. म्हणजे फक्त ड्राय शेवभाजीची नाही बरं का, सगळ्याची किंमत 130 आहे वेगवेगळी. आणि हे जे आपलं वरणबट्टी ते फक्त गुरुवार आणि शनिवारीच मिळतं. तसा वेळ काढून या, नाही तर मंगळवारी याल आणि मग कमेंट बॉक्स मध्ये सांगाल काय राव मी आलो वगैरे. असं नाहीये. गुरुवारी आणि शनिवारी जायचं. आता मी हे सगळं संपवतोय बरं का. आणि मग जरा काय आपला खानदेशचा माणूस आहे, जरा त्याच्याशी गप्पा मारले कसं सुरू केलं नाही का. सगळ्यात पहिले एवढं सांगा भाऊ, तुम्ही कुठले? आम्ही भुसावळचे, म्हणजे आपल्याच गावाचे ना. मुळात इथं पुण्यामध्ये आपल्या खानदेशची चव आणायला पाहिजे असं का वाटलं आणि कधीपासून तुम्ही सुरू केलंय? मी ऍक्च्युली 2008ला चालू केलंय. पुण्याच्या हिच्यामध्ये आपण पेठेमध्ये आपण आपलं खानदेशची चव आणावी तेव्हा एम धरलं होतं आणि त्या एमला आम्ही पूर्ण करायसाठी 1 जानेवारी 2008ला मी चालू केलं खानदेशी. आणि रिस्पॉन्स कसा आहे? आपले खानदेशी माणसं किती येतात? खानदेशी तर 80% खानदेशी माणसं येतात. आता पुणेरी पण खूप वाढले. पुणेकरांना खूप आवडलं कारण थोडं तिखटपणा मी पुणेकरांसाठी कमी केला. मी आता म्हंटल बरं का माझ्या ह्याच्यामध्ये की थोडा तिखटपणा हा पुणेकरांसाठी कमी केलेला आहे, पण तरी काय हरकत नाही. पण ती खानदेशची चव अजून टिकवायची. आणि आपल्याकडे तुम्ही तिकडनंच आणलेत, म्हणजे जळगावचे काही लोक आहेत हो की नाही? जळगाव भुसावळचे लोक आहे माझ्याकडे कामाला आणि स्वतः मला सर्व येतं. त्यामुळे मी पूर्ण यात पहिले शिकून घेतलं आईकडनं आणि त्यांच्याकडनं आणि नंतर स्वतःच उतरलो पूर्ण हे करायचं. वांगे भुसावळवरनं येतात, मसाले भुसावळवरनं, बोंडेचा मसाला वापरतो आम्ही. भुसावळचा प्रसिद्ध हॉटेल बोंडे हॉटेलचा मसाला वापरतो आणि तूप गावराणी तूप आम्ही वरणबट्टीवर यशवंत डेअरीचं वापरतो. म्हणजे कंपल्सरी खानदेश जंक्शन मध्ये पुणेकरांची ट्रेन थांबली पाहिजे, बरोबर की नाही? हो, थांबलीच पाहिजे. थँक्यू सो मच. हो, गैर भारी जेवण झालं भाऊ आपलं. हा, काय चव आहे, काय चव. मी डायरेक्ट धुळ्यातच जाऊन पोहोचलो असं मला वाटायला लागलं. मंडळी, इथं कसं यायचं तर लक्ष्मी रोडला आलात की कला क्षेत्रम नावाचं दुकान लागतं.
उजवीकडे वळायचं, उजवीकडे वळला की डावीकडे भानुविलास थिएटर आहे, त्याच्या बरोबर समोर किंवा लक्ष्मी रोडचं जे वाहनतळ आहे त्याच्या समोर तिथं खानदेश जंक्शन अस्सल खानदेशी चव या हॉटेलमध्ये यायचंय आणि सगळे पदार्थ ट्राय करायचे. खानदेशच्या माणसांनी तर करायचेच. आता काय आहे माहिती का, पान खावं आणि शांत झोपावं, बस एवढंच हवंय. आता पान कुठं खावं ते मला जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशीच वेगवेगळ्या प्रदेशांची अस्सल चव आणखीन कुठे मिळते ते तुम्ही सांगणार. कुठे सांगणार कमेंट बॉक्स मध्ये, कारण आम्ही कादाडकिडे खाण्यासाठी वेडे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत इकडे एखादी चादर मिळाली तर पडायला मोकळे. थंड पाणी आणा थोडं, जरा टेकतो. चला येतो.